अवस्था होते. आणि जोपर्यंत अशी अवस्था होत नाही ना तोपर्यंत आपण परमार्थाच्या पथावर नाहीत. आपलं अंतःकरण द्रवलं पाहिजे, आपलं अंतःकरण सद्गदित झालं पाहिजे. दुसऱ्याचं दुःख पाहिलं रे पाहिलं की आपल्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत. याला म्हणायचं साधूचं लक्षण, याला म्हणायचं परमार्थाचा प्रवास. आता बऱ्याच वेळा असं होतं आपण परमार्थाचे पथिक आहोत, परमार्थाच्या रस्त्याने चाललेलो आहोत, पण आपलं हृदय द्रवत नाही, आपलं हृदय कठोर बनलेलं असतं. वास्तविक पाहता हे परमार्थाचं लक्षण नाही. ज्या वेळेस दुसऱ्याचं दुःख पाहिलं रे पाहिलं की डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत. धारा, धारा आणि राधा उलट केलं की राधा. श्रीमद भागवतामध्ये राधा हे नाव जास्त आलेलं नाही, उच्चार याचा केला नाही. का नाही केला? शुकाचार्य महाराजांना राधा नाव घेतल्याबरोबर भाव समाधी लागायची आणि ती भाव समाधी 6-6 महिने लागायची. आपण ज्या भक्तीच्या प्रवासामध्ये आहोत, भक्तीच्या प्रांतामध्ये आहोत, आपण भक्ती करतोय, कधीतरी आपण मोजायचं, माप घ्यायचं. कुठलं माप घ्यायचं? आपली भक्ती कुठपर्यंत आली. जर आपल्याला दुसऱ्याच्या बद्दल असूया वाटत असेल, द्वेष वाटत असेल, एखाद्याची प्रगती आपल्याला बघवत नसेल, आपलं मस्तक उठत असेल, तर समजायचं आपण परमार्थापासून फार दूर आहोत. आणि जर एखाद्याची प्रगती अरे बाबा करीत असेल, तू कष्ट करतोय त्याची प्रगती होणार, तो काम करतोय त्याची प्रगती होणार, तो योग्य रस्त्याने चाललाय. ज्यावेळेस अशी वाक्ये आपल्या मुखातून येतील खऱ्या अर्थाने आपण परमार्थाचे पथिक आहोत असा त्याचा अर्थ होतो. पण दुसऱ्याची प्रगती बघून आपल्याला जळण्याचं काही कारण नाही, वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. आपण ज्या रस्त्याने चाललोय तो रस्ता देवाच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि म्हणून कोणाचा द्वेष करायचा नाही. माझा मुद्दा चालला होता वासना, तिथून आपण पुढे आलो. वासना ही जळाली पाहिजे. ही कशाने जळते? की सद्गुरू भेटल्याच्या नंतर, त्यांनी माथा ठेवल्याच्या नंतर, त्यांच्या चरणाचा रजक्कन लागल्याच्या नंतर वासना जळून जाते. आणि ही वासना, ह्या वासनेचं ग्रहित्य झालं की मग कुठंतरी देव आपल्या पोटाला येतो. बघा ना, अनुसया मातेच्या उदरीच का जन्माला आले? त्याचं कारण आहे. काय कारण आहे त्याचं? वासना ग्रहित्य जीवन म्हणून देव जन्माला आले. विठ्ठल शास्त्रामध्ये वासना 2 प्रकारची सांगितली. एक शुद्ध वासना आणि एक मलिन वासना. शुद्ध वासना म्हणजे काय? आपल्याला देव आवडावा, देव वशे चित्ती त्याची घडावी संगती, ऐशे आवडते मना देवा पुरवावी वासना. ही वासना कशी? देवा आम्हाला संतांचं दर्शन व्हावं, देवाची भेट व्हावी, ही वासना. याला काय म्हणायचं? शुद्ध वासना. शुद्ध वासना. आणि दुसरी मलिन वासना आहे, आपल्याला संसार आवडणं म्हणजे ही मलिन वासना. ल्यावे प्यावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसारे. रात्रंदिवस असं वाटतं त्रयी असावे धनधान्य, फक्त माझ्याचकडे असावं, मीच मोठा असावा, त्याच्यासाठी रात्रंदिवस चाललेले प्रयत्न. याला कुठली वासना म्हणायचं? याला म्हणायचं मलिन वासना. ही मलिन वासना आहे. आणि शुद्ध वासना, शुद्ध वासना ही घातक आहे आणि मलिन वासना ही घातक आहे. वासना दोन्ही घातक आहेत. त्या कशा? बघा, देवापर्यंत प्रवास झाला, तुम्हाला जड वाटत नाही ना माझं बोलणं? नाही. मला महत्वाचा हा मुद्दा पटवून द्यायचा तुम्हाला. तर बऱ्याच वेळा म्हणते काय काढलं वासनेचं शुद्ध मलिन, पण हा मुद्दा सांगणं गरजेचं आहे. कारण वासनेचं विरहित्य, वासनेचा त्याग म्हणून तर भगवान दत्तात्रय जन्माला आले. आणि आपलं अंतःकरण वासनेने जर बरबटलेलं आहे तर देव आपल्याकडे येते मुखामध्ये. असंच आहे. बघा तुम्ही एक गोष्ट, फार पूर्वी म्हणण्यापेक्षा आता ही ग्रुपने लोक पंढरपूरला जातात. एक 5-50 लोकांचा ग्रुप असतो आणि मग ती 5-50 लोक ग्रुपची गाडी ठरवतात. मग ती बस येते. बस आल्याच्या नंतर नारळ फोडायचं असतं, पुढाऱ्याकडून ते नारळ फोडून घेतात. काही खर्च पुढाऱ्यांनी पण दिलेला असतो बसचा, बरोबर आहे ना? आणि मग तो प्रवास पुढचा चाललेला असतो. एकदा नारळ फोडलं, पुंडलिक वरदा म्हटले की जेच गावातल्या उचापात्या सुरू होत्या त्या बसमध्ये, पुन्हा पुंडलिक येतच नाही त्यांच्या तोंडाला. वरदा नाही, विठ्ठल नाही. पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत एकदाही देवाचं नाव येत नाही. मग जे खालच्या गल्लीपासून सुरुवात करते तर वरच्या गल्लीपर्यंत कोण कसा. काय करायचं आपल्याला? अहो, आपलं जीवन फार थोडे. सांगा मला, आपण पुढचा क्षण आपण पाहू की नाही हे आपल्या हातामध्ये नाही. इतके आपण पराधीन आहोत
तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण अजरामरच आहोत. बरोबर आहे काय? पुढच्या त्या चाणक्याचं असं म्हणणं आहे, प्रत्येक वेळ ठेच आपल्यालाच लागली पाहिजे असं नाही, पुढच्याला ठेच लागल्याच्या नंतर देखील आपण शान व्हायला पाहिजे. विठाला आयुष्याची संध्याकाळ झालेली, अगोदरच खूप उशीर झालाय आपल्याला, अगोदरच खूप उशीर झालाय. उशीर झालाय म्हणजे कसा उशीर झाला? कीर्तनाला उशीर नाही झाला, आपल्या परमार्थ कळण्याला उशीर झाला, समज येण्यासाठी आपल्याला उशीर झाला, फार उशीर झाला. वास्तविक पाहता जे आपल्या सोबतचे संतांनी सांगितलेले काही मार्ग आहेत ते फार अगोदर आपण सुरू करायला पाहिजे होते, पण आपल्याला खऱ्या अर्थाने उशीर झाला. पण एक गोष्ट आहे, उशीर झाला म्हणजे हारणारच असं नाही, उशीर झाला की वेग दुप्पट करायचा असतो. विठाला हिंदी कवीचं छान वाक्य, मंजिल तो तेरी यही थी, तूने देर लगाई आते आते, क्या मिला तुझे इस जमाने से, आपनों में ही जलाया तुझे जाते जाते. आपलेच लोक जाण्यासाठी असतात, उशीर होतो, उशीर होता कामा नये. ज्या दिवशी कळालं ना आपल्याला की आपण परमार्थाच्या लायक आहोत, आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थाचं बीजारोपण झालं, भक्तीचं बीजारोपण झालं की देवाच्या दिशेने प्रवास करायचा. देवा बस आता तोच सांभाळ आम्हाला, या वासनेतून आम्हाला मुक्त कर. वासना कठीण आहे. दोन वासना आपण बोललो ते, एक मलिन वासना आणि एक शुद्ध वासना. दोन्हीही वासना नकोत, दोन्ही वासना नको, त्याच्या पलीकडची पाहिजे. त्या वेदांत शास्त्रामध्ये एक दृष्टांत येतो बघा. काय दृष्टांत येतो? एक मुलगा आहे 20-22 वर्षाचा, त्याचं लग्न झालं. त्याचं लग्न झाल्याच्या नंतर त्याला इथं बायको काही मिळत नव्हती, इथं काही मुलगी मिळत नव्हती आणि मुली इथं मिळतच नाहीत. आता आपल्याला बाहेरून मुली आणावं लागतात, बरोबर आहे की नाही? त्याला मुलगी आणली, ती बंगालमधून आणली. बरं, बंगालमध्ये पश्चिम बंगाल, त्या ठिकाणी तारापूर आहे, ते स्पेशल त्या विद्येचं माहेर घर आहे, आगोरी विद्येचं. तिथली ती मुलगी, आता यालाही मिळत नव्हती, तितक्याला आमची मुलगी लग्न झालं. मला सांगायचंय वासनेबद्दलचं. लग्न झाल्याच्या नंतर ती काही काम करायला तयार नाही, काय नाही, बसून असायची. हा मात्र असा होऊन गेला. मित्राने विचारलं, का रे बाबा, लग्न झाल्याच्या नंतर माणसं सुधारतात आणि तुझी परिस्थिती अशी? त्याने सांगितलं, खरं सांगू का की माझी बायको आहे ना, म्हटले बंगालामधून आणली आणि ती मला सारखं म्हणते पुतळा करीन, मांजर करीन. आणि तिच्या भीतीनं असा झालो. असं म्हटले, आता आपण काय करू, दुसरं लग्न करू. त्यांनी सांगितलं, एकीनंच इतकं जर्जर केलंय, तू दुसऱ्या लग्नाचा विचार? नाही नाही नाही. ते म्हटलं, तसं नाही, आपण दुसरी करू, बंगालातलीच करू, हिच्यापेक्षा भारी विद्या तिच्याकडे आहे, अशी करू. ठरलं, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्या ज्या मुलीला दुसरी मुलगी येणार होती तिला सर्व परिस्थिती सांगितली. बायका, तुला कशासाठी आणलं की घरामध्ये अगोदरच एक आहे, पण तिला आता तिचा काटा काढायचा. कशाने काटा काढायचा? ती म्हणली, काही काळजी करू नका, मला ती सर्व विद्या येते. काय विद्या येते? म्हटले, मला सर्व विद्या येते. ज्या वेळेस म्हटले आमच्या दोघीचे भांडणं लागतील, ऐका बरं, हा टाइमपास नाही, वेदांतात गोष्ट आलेली आहे. ज्या वेळेस आमच्या दोघीचे भांडणं लागतील त्यावेळेस काळे उडीद आणि पांढरे उडीद तुझ्या हातात घ्यायचे आणि ज्या वेळेस भांडणं लागतील त्यावेळेस काळे उडीद तिच्या अंगावरती टाकायचे. तिच्या अंगावरती काळे उडीद टाकले की ती मरण, पांढरे उडीद जर माझ्या अंगावरती टाकले तर मी परत बाई होईल. असं सांगितलं. त्यांचे भांडणं लागले, जोराचे भांडणं लागले आणि हा मित्र ते म्हटलं, आता ते काळे उडीद टाकायचे होते, काळे उडीद टाकले, ती गेली. आता पांढरे उडीद टाकायचे, पांढरे उडीद हातात घेतले आणि टाकणार की मित्राने हात धरला. अरे येड्या, म्हणला, ती इतकी भारी होती, तिच्यापेक्षा ही भारी, तुला जगू देईल का? म्हणला ती. नाही नाही, या दोन्हीचाही काटा काढायचा, हिच्याही अंगावर काळे उडीद टाक. माझा मुद्दा चाललाय, वासना ही कठीण आहे. मलिन वासना असू द्या नाहीतर शुद्ध वासना असू द्या, दोन्ही वासना कशा येतात? घातक आहेत. त्याच्यामुळे दोन्ही वासनेमध्ये गुंतायचं नाही, वासना विरहित जीवन जगायचं. आणि ज्या दिवशी वासना विरहित जीवन आपलं होईल, खऱ्या अर्थाने भगवान दत्तात्रय आपल्या उदराला येतील. विठाला
दत्तात्रयाचे सर्वच गुण आत्मसात करणारे गुण आहेत. शांत राहणं, शांती, कारण हे त्यागाचं प्रतीक आहे. त्यागात शांती, अनंतरम त्याग आणि शांती जवळ जवळ सांगितलेत. जिथं आपण सोडण्याचा प्रयत्न करू खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला शांती मिळते. माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला सोडता आलं पाहिजे, सोडता आलं पाहिजे, थांबता आलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं सोडता येत नाही, बरोबर आहे की नाही, आणि आयुष्य जातं, आयुष्याची संध्याकाळ होते तरी सोडता येत नाही. त्या आपल्या शास्त्रामध्ये जीवनमुक्तीचा प्रवास सांगितलाय. जीवनमुक्त म्हणजे काय? जीवन शिल्लक आहे आणि आशा संपुष्टात आल्या, याला म्हणायचं जीवनमुक्त. संसारिक लोकांचं तसं नाही, जीवन संपतं आणि आशा शिल्लक राहतात, बरोबर आहे की नाही, याला म्हणायचं संसारिक. तर त्या आशा संपुष्टात आल्या पाहिजे. कधीतरी आपण सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज दत्त जयंतीच्या निमित्तानं एक गोष्ट आपण ध्यानात धरायची. काय ध्यानात धरायची? आपण आजपासून सोडण्याचा प्रयत्न करायचा. काय सोडायचं? इतरांची निंदा करणं सोडायचं, बरोबर ना. आजचा संकल्प हाच आहे ना. आता इथं माझ्या समोर महिला भगिनीच आहेत भरपूर, फार शेवटपर्यंत. ही अशी, ती तशी, ती तशी, तू कशी, काही नाही. कोणाचं काही बोलायचं, आपली निंदा कशासाठी करायची? काही कारण नाही. निंदा माणसाच्या परमार्थाचा सर्वात मोठा शत्रू आहे. निंदा करण्याचं काही, कोणी कशी असो, आपण आपल्या मार्गाने आपण नीट चालायचं. अर्थात त्या देवापर्यंत आपला प्रवास झाला पाहिजे, संतांची आपल्यावरती कृपा झाली पाहिजे आणि या जन्मात आपल्याला देव भेटला पाहिजे. कधीतरी त्याचा अंगसंग झाला पाहिजे, कधीतरी तो आपल्यासाठी धावून आला पाहिजे. आला ना, तो शबरीसाठी धावून आला की नाही? आला. त्याच्यानंतर अहो जटायूसाठी धावून आला. जे पशु पक्षी दीन दुबळे आशासाठी तो धावून येतो, तर आपण परमार्थाच्या वाटेला लागलेलो आहे, मग आपल्यासाठी तो का धावून येणार नाही? या जगामध्ये इथं आल्याच्या नंतर या मृत्यू लोकांमध्ये एकच अपेक्षा ठेवायची की माझ्या अंतापर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला देवाचं दर्शन झालं पाहिजे, मला देव भेटला पाहिजे. जर आपल्याला देव भेटला नाही, देवाची अनुभूती नाही आली, तर आपल्याला मरण्याचा अधिकार नाही. माझं बोलणं लक्षात आलं आपल्या? बाजी प्रभूंनी सांगितलं होतं ना महाराजांना, महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत मला मरण्याचा अधिकार नाही. तसंच आपण देवाला ठणकावून सांगायचं, देवा जोपर्यंत तू मला भेटत नाही किंवा तुझा अंगसंग होत नाही, तू माझ्या स्वप्नात येत नाही, तोपर्यंत मला मरण्याचा अधिकार नाही. विठाल विठाल. गोपिकांनी भक्ती केली. आता आपल्याला उद्या काल्याचं कीर्तन आहे, तो प्रसंग मला सांगायचा नाही, पण गोपिकांनी समर्पित भावाने भक्ती केली म्हणून देवाला तिथे येणं घडलं की नाही? घडलं. गोपिकांनी थोडं मागं पाहिलं संसाराकडे. आपण तर नित्य संसाराच्या मागं पाहणार आहेत, पाठीमागं पाहतोय, पण गोपिकांनी थोडं मागं पाहिलं तर देव अंतरला. तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगे अंतरला. कान यारे जग जेठी. त्या देवाच्या भेटीसाठी अंतकरणात तळमळ उत्पन्न झाली पाहिजे. तो भेटला पाहिजे. भगवान दत्तात्रयाने जे 24 गुरु केले ते कशाचं प्रतीक आहे? अहो प्रत्येक गुरु काहीतरी सांगणार आहे. प्रत्येक गुरुकडून गुण घेतलेला आहे. जो जो दयाचा घेतला गुण, तो मी गुरु केला, अशी महाराजांची भाषा आहे की नाही? ज्यांच्याकडून जो गुण घेतला, मग तितिक्षा नावाचा गुण कोणाकडून घेतला, थांबणं नावाचा गुण कोणाकडून घेतला, वाट बघणं नावाचा गुण कोणाकडून घेतला, या सर्व अहो गणितेला गुरु केलं की नाही? केलं गुरु. काय गुण घेतला त्याच्याकडून? वाट बघायची. वाट बघता आली पाहिजे. माणसं संसारात वाट बघतात, पण परमार्थात माणसं वाट बघायला तयार नाहीत. एक ज्ञानेश्वरीचं पारायण केलं की असं वाटतं ज्ञानेश्वर महाराजांनंतर आता माझाच नंबर. वाटतं की नाही असं? पण एक गोष्ट सांगू तुम्हाला, आपण आळंदीच्या पंचक्रोशीतील कोण कुठल्या परिसरातला असेल, कोण कुठल्या भागातून या ठिकाणी आलेला असेल, आपलं पूर्वजन्माचं पुण्य म्हणून आपण या ठिकाणी स्थित झालो आणि आता हा जन्म आपल्याला वाया घालवायचा नाही. तुम्ही हाय सोसायटीत राहणारे असू द्या, उच्च शिक्षित असू द्या, काय असायचं का असू द्या, पण खरं सांगू, रोज जसा आपण वासना सोडण्याचा संकल्प केलाय ना, तसा आणखी एक संकल्प करायचा. या ठिकाणी खूप माता भगिनी आहेत, आपण या ठिकाणी सर्वच आहात. आज सर्वांच्या साक्षीने एक संकल्प करायचा. काय करायचा? आजपासून आपल्याला ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचल्याशिवाय झोपायचं नाही. आजपासूनचा संकल्प.
फक्त एक ओवी. आमची तर जास्त इच्छा आहे, 1000 नाही, 500 नाही, 2000 नाही, एका दिवसात पारायण नाही, फक्त एक ओवी, एकच ओवी बाद झाली. त्याचं कारण सांगू का? जर आपण जास्त ओव्या वाचल्या आणि विमान न्यायला आलं तर आपले किती कामं राहिलेत आणखी. आपल्याला फ्लॅटचे हप्ते भरायचे, आणखी गाडीचे हप्ते भरायचे, आपल्याला आणखी सुना यायच्यात, आपल्याकडे उपभोगायचे सर्व सुख आपल्याला. इतक्या लवकर आपल्याला त्या विमानाने जायचं नाही. भाग सोडून द्या. रोज ज्ञानेश्वरी का वाचायची त्याचं कारण सांगतो. ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर रोज अनुसंधान, रोज त्या ज्ञानेश्वरीवर आपलं बोट फिरलं जाईल. काही यावरी हरी आपल्यावर कृपा करतो. सांगू, आपल्याला वाचता येत नाही, फक्त आपण बोट फिरवायचं. एक दिवस बोट फिरवता 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 ज्ञानेश्वरी आपल्या बोटाला धरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बोट फिरवणं गरजेचं आहे. वाचायचं अर्थात तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये जागृत करायचा आणि नित्य वाचन करायचं. आणखी एक महत्वाची गोष्ट बोलतो. ज्या दिवशी आपण अर्थात रोजच अंथरुणावरती पोहतोय, झोपतोय, त्यावेळेस आपलं जे मस्तक आहे ते कुठल्या उशीवर ठेवलेलं नाही, तर प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच्या मांडीवर ठेवलंय असा भाव अंतःकरणामध्ये आणायचा आणि रोज ज्ञानेश्वरीला बोलायचं. काय बोलायचं? रोज बोलायचं, माते मी या संसारामध्ये दमले, थकले, तुझ्याशिवाय मला कोणाचाही आश्रय नाही, तू बुद्धिदाती, तू मोक्षदायिनी आहे, बस तूच माझा उद्धार कर, असं ज्ञानेश्वरीचे रोज बोलायचं. आणि ज्ञानेश्वरी देखील आपल्याला बोलल की बाई, खरं तू थकली, खरं तू दमली, भागली, या संसारामध्ये दमण्यासारखाच विषय, भागण्यासारखाच विषय. रोज ज्ञानेश्वरीला बोलायचं. रोज आपल्या डोळ्यावर अश्रू दाटले पाहिजेत आणि आपले अश्रू आपल्या आईच्या मांडीवर तसा ओघळ आला पाहिजे. त्या आपल्या आईने आपलं सांत्वन केलं पाहिजे. बाळा, तू रडू नको, मी आहे ना, आहे मी सांभाळायला आहे. अरे, संसार हा दुःख देणार आहे. या संसाराने आतापर्यंत कोणाचंही भलं केलं नाही, कोणाचंही चांगलं केलं नाही, कोणाचाही संसाराने उत्कर्ष केला नाही, असं बोलायचं. आणि मग आपल्या माथ्यावरून ज्ञानेश्वरी हात फिरवेल आणि ती ऊर्जा घेऊन या संसाराशी 2 हात करायचे. आजच्या दिवशीचा हा सर्वात मोठा संकल्प आहे आपला, सर्वात मोठा संकल्प. या संकल्पाने जगायचं. रोज देवाला बोलायचं, रोज ज्ञानेश्वरीशी बोलायचं. जगामध्ये आपल्याला कोणी नाही बोललं तर आपल्याला दुःख वाटतं. हा बोलला नाही, ही बोलली नाही, तो बोलला, काही गरज नाही कोणाची. उलट हे बंद तोडत राहायचे, बंद तोडायचे आणि सांगायचं फक्त मी देवा तुझा आहे आणि तू माझा आहे. त्या भक्तिशास्त्रामध्ये वाक्य येतात बघा, कधी येता, तुधी येता, मधी येता. देवा, मी तुझा आहे, तू माझा आहे आणि हे विश्व सर्व तुझा आहे. हे सर्व जर विश्व तुझा असेल तर मी याच्यापासून वेगळा का? मी तुझाच. मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी कर्महीन आहे, मी मतिमंद बुद्धीचा आहे. तुझं मी कधीच आठवलं नाही देवा, पण माझ्यावरती तो कृपा कर.
आवाज आवाज आहे